विविध गावातील सर्व ग्रामस्थ, आपल्या पळसदेव गावचे प्रथम नागरिक आणि सरपंच श्री अंकुश जाधव आणि इथं आलेले सर्वच, सगळ्याची नावं घेत नाही कारण उशीर झालेला आहे, पण उपस्थित सर्व बंधू आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, आज आपण सर्वजण या जिल्हा परिषद मतदारसंघातला एक जनसंवाद आणि जनता दरबार आणि लोकांची काही व्यक्तिगत, सार्वजनिक, स्थानिक लेवलचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नाची चर्चा करावी आणि त्या प्रश्नाला सोडवणूक करण्याकरता म्हणून आपण एकत्र जमलो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात याबद्दल आपण सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, दिलगिरी व्यक्त करतो. जेवढी लोक हॉलमध्ये आहेत याच्यापेक्षा दुप्पट लोक बाहेर दिसत आहेत, पण आता जागाच अपुरी आहे. थोडं समजून आपण सर्वांनी घ्यावं आणि गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज इथं येण्यापूर्वी आम्ही उजनी जलाशयाच्या पाण्याचं पूजन केलं आणि अतिशय मनापासून आनंद वाटतो की ज्या उजनी धरणामध्ये योगदान आपलं आहे सगळ्यांचं, कारण 35-40 गावं कैलासवासी भाऊ असताना भाऊंच्यावर आपण विश्वास व्यक्त केला. एक राष्ट्रीय कर्तव्य समजून या उजनी करता आपण हत्तीच्या मस्तकासारख्या जमिनी की काळीबोल किमतीनं 200-300 रुपये एकरानं आपण एक राष्ट्रीय कर्तव्य समजून आपण धरणाला जमिनी दिल्या. आपण विस्थापित झालो, आपण प्रकल्पग्रस्त झालो, आपण बाधित झालो. आपली वर्षानुवर्षाची गावं पाण्याखाली गेली आणि मग आपलं नव्यानं पुनर्वसन झालं. अशा एका उजनीचं धरण फक्त 7 दिवसामध्ये कदाचित आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आणि परमेश्वराच्या कृपामुळं उजनी धरण 100% भरलं. त्याचा आम्हा सर्वांना आणि तुम्हालाही मनापासून आनंद झाला. त्याचं जलपूजन आम्ही आपण या ठिकाणी जलपूजन करण्याच्या पाठीमागचं कारणच एक आहे की शेलार साहेब ही उजनी धरण आपलं संजीवनी आहे. जसं आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या महत्वाच्या आहेत, तसं आपल्या जीवनामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीनं उजनी धरण महत्वाचं आहे. जर उजनी धरण नसतं तर आज आपली अवस्था काय झाली, आणि उजनी धरण जर कोरडं पडलं तर आपली काय अवस्था होती ती गेल्या 10 वर्षामध्ये तिथं मगाशी कुणीतरी बोलून दाखवलं. आणि म्हणून मी मगाशी बाईट देताना सुद्धा एकच सांगितलं की उजनी धरण 100% भरलंय. आता या उजनी धरणाच्या पाण्यावर सगळ्यात पहिला हक्क कोणाचा असेल तर तो धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांचा पहिला अधिकार आहे. त्या अधिकाराला मात्र कुठेही बाधा बसता कामा नये. दुर्दैवानं 10 वर्षामध्ये गेल्या वर्षी उजनी धरण 70% भरलं. 15 जानेवारीला उजनी धरण मायनस व्हायला सुरुवात झाली. 15 जानेवारीला आता सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं, सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आम्ही सांगणार आहे की उजनी धरण भरलेलं आहे आता 100%. आम्हाला 365 दिवस हे पाणी पुरलं पाहिजे. आम्हाला 365 दिवस जो मूळ उजनीचा सिंचन प्रकल्प आराखडा आहे ज्याच्या करता धरण झालेलं आहे ते बाधित होता कामा नये. पण दुर्दैवानं मागच्या 10 वर्षामध्ये या पाण्यालाही कुणी वाली नाही, या धरणालाही कुणी वाली नाही. उजनी धरणातून पाणी सोडायचं किती ह्याचंही मोजमाप नाही, ह्याच्यावर परवानग्या कुणाला किती द्यायच्या ह्याचंही मोजमाप नाही, खडकवासल्याच्या पाण्याचंही मोजमाप नाही, भाटगलच्या पाण्याचंही मोजमाप नाही. भीमा नदी वरचे बंधारे हे कोरडे पडल्यात त्यालाही कुणी वाली नाही. नेरा नदीवरच्या बंधाऱ्यांचं फ्लँकिंग झालंय तिथंही कुणी वाली नाही. शेतपळ तलाव तर भरतच नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्या इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं जीवन हे शेतीवरती अवलंबून आहे, दुर्दैवाने ह्या शेतीचा पाण्याचा प्रश्न गेल्या 10 वर्षामध्ये जसा आमचा निमसरकरचा एक सामान्य कार्यकर्ता बोलला ही गोष्ट खरी आहे की 22 गावाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी मिळायचं, उन्हाळ्यामध्ये सुद्धा बेडकं ओरडत होती. आता पावसाळ्यात पाणी मिळालं अशी अवस्था निर्माण झालेली आहे. संसर्ग गट मला कदाचित माहित नसेल, संसर्ग गट शेलार साहेब 35 कोटी रुपये खर्च करून संसर्ग गट केला. 10 वर्षामध्ये मी तुम्हाला रेकॉर्ड दाखवतो. जलसंपदा विभागानं पाण्याचं नियोजन करताना गेल्या 10 वर्षामध्ये संसर्ग गट मधनं झिरो दाखवले. मग आमचं 3 TMC पाणी संसर्ग गट मधलं मिळणार होतं कुठे गेलं पाणी? एक थेंब सुद्धा संसर्ग गट मधून पाणी आलं.
आता तो कॅनल सगळा बुजलेला आहे फाटा, त्याच्यावर काय लोक आता जनावर बांधतील, काय लोकांनी गोटे बांधले, ही अवस्था संसर्गाची आहे. मग आपला हक्क अधिकार गेला कुठं? आज इंदापूर तालुका स्वाभिमानी तालुका आहे. मी आपल्याला ग्वाही देतो, याच्याबद्दल आपल्याला आवाज उठवावा लागणार आहे. इंदापूर तालुक्याच्या हक्काचं पाणी जर कोणी खिचून घेण्यात येणार असेल तर त्याला त्याची जागा दाखवण्याची वेळ मित्रांनो आता आलेली आहे. यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे, हे मला आपल्या सर्वांना प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं. नुसतं असं गप बसून चालणार नाही. आज 20-20 टीएमसी पाणी तुम्ही नदीमध्ये सोडताय, ठीक आहे, प्यायला पाणी दिलं पाहिजे, आमचं दुमत नाही. माणूस जगला पाहिजे ह्याला प्रथम प्राधान्य आहे, आम्हालाही मान्य आहे. पण ते देत असताना त्याला काहीतरी मोजमाप पाहिजे, त्याला काहीतरी शिस्त पाहिजे, त्याला काहीतरी नियोजन पाहिजे. हेही घडत नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की आज इंदापूर तालुका जो शेती करता नंबर 1 चा तालुका झाला होता, तो तालुका आज अधोगतीला गेलेला आहे. तुम्ही आलेल्या सगळ्या माणसांनी विचार करा, 10 वर्षामध्ये काय झाले. ठीक आहे, माझा विषय बाजूला करा, तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करा, कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावं, सामान्य माणसाने आत्मपरीक्षण करावं, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आत्मपरीक्षण करावं की 10 वर्षामध्ये काय झालं. मी म्हणतो म्हणून नाही, माझा विषय तुमचं बाजूला सोडा. सांगा, प्रशासनात गेलं कोण तुमचं ऐकतंय? एखादं सामान्य माणसाचं लाईट बोर्डात काम असलं तर कोण ऐकतं? एखाद्या तहसील कार्यालयात गेलं आणि एखादा मला माझा रेशन कार्ड उपलब्ध करून द्या, मिळतंय आपल्याला? एखादं नवीन नाव नोंदवायचं असेल तर होत आहे का? ही सामान्यातल्या सामान्य माणसांची कामं सुद्धा का होऊ शकत नाही? मला कुणावर टीका करायची नाही. ही कामं का होऊ शकत नाही? तर प्रशासन किरकिर झाले. प्रशासन जर किरकिर झालं तर त्याचा त्रास हा पुढाऱ्यापेक्षा सामान्य माणसाला जास्त होतो. आणि म्हणून प्रशासनावर वचन राहिलेला नाही, प्रशासनाला भीती राहिलेली नाही आणि त्याला जाग विचारत नाही कोणी. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी का घडतात? तर काहीतरी आपल्याकडून चुकून राहिलंय, काहीतरी आपल्याकडून गाफीलपणात घडलं, काहीतरी आपल्याकडून कळत न कळत थोडस आपण कमी पडलो. आणि त्यातून मित्रांनो आज कल्पना करा, जर 10 वर्ष जर समजा आपल्या विचाराचा माणूस तिथं जर वरप्या असता किंवा वाढप्या असता तरी घडलं असतं का? साधं सोपं गणित बघा. 52 पासून 80 पर्यंत भाऊ आमदार होते, मंत्री होते, त्रास झाला कधी? 80 ते 85 घोलप साहेबाला आपण आमदार केलं, त्रास झाला कधी आपल्याला? 85 ते 95 पर्यंत भाऊंनीच गणपतराव पाटला सुद्धा आमदार केलं. 90 ते 95 काय झालं मी सांगण्याची आवश्यकता नाही. त्रास झाला, परिस्थिती काय निर्माण झाली. 95 ला आपण सगळ्यांनी बंडाचा निशाणा उचलला, माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला आपण खांद्यावर नाचला. आणि आज या तालुक्यामध्ये 20 वर्ष तुम्ही मला संधी दिली. 20 वर्षात मी दावा करतो, कुणी सांगावं भाऊ इथं आम्हाला त्रास झाला. 20 वर्षामध्ये काय केलं आपण? लोणीची MIDC आपण आणली नाही, लोणीची MIDC आज ठीक आहे, तिथे काही स्थानिक प्रॉब्लेम आहे ते बघू आपण, ते सुद्धा कोणामुळे आहे ते सगळ्याला माहिती, त्याचा आश्रयदाता कोण ही सगळ्याला माहिती. दुरुस्त करू आपण, काही त्याला वेळ लागणार नाही. पण आज लोणीची MIDC आल्यामुळे त्यावेळेस विरोधकांनी टीका केली, कारखाना मोठा केला त्या विरोधकांनी टीका केली, खाजगी कारखाना सरकारात झाला तर म्हणली लोखंड आणले किलो विकावं लागत ती टीका केली. दूध संघ काढला, तो बंद पाडण्याचा प्रयत्न झाला, पुन्हा दूध संघ आपण उभा केला. आज 1 लाख 1.25 लाख लिटर दूध शेतकऱ्यांना मिळतंय. परवा एका रेड्याच्या सामान्य शेतकऱ्यांनी सांगितलं मला म्हशीच्या दुधाला 98 रुपये लिटरला दर मिळाला. आहे का दर पुढे 98 रुपये लिटरला? बळे काका तुमच्याकडे बशी सांगा मला, ते तेव्हा दूध घालायचा इथं पूर्ण रोज सकाळचा. उद्देश सांगण्याचा असा आहे, ह्या सगळ्या गोष्टी का घडतात मित्रांनो? ह्याला एक दूरदृष्टी विचार करणारे नेतृत्व लागतं, सगळ्याला सामावून घेण्याचा एक क्षमता लागते आणि विषयाचं आकलन पण लागतं, त्या विषयाची माहिती पण लागते. आणि प्रशासनामध्ये काम करायचं म्हटल्यानंतर जर तुमचा अभ्यास नसेल, तुमच्याकडे माहिती नसेल, तुमचं काम करण्याची जर पद्धत बरोबर नसेल तर प्रशासन ऐकत नाही. हा अनुभव आपल्याला आलेला आहे आणि म्हणून याचा विचार आपल्याला काम करण्याचा. दुसरा महत्वाचा मुद्दा असा, आता एवढी गर्दी सगळीकडे काय जमती सांगा? मी जिल्हा परिषद वाईज जनसुविधा बैठका घेतो, पावड्याला झाली, संसदला झाली,
त्याच्यानंतर भिगवणला झाली, आज आपली बैठक आहे 17 तारखेला निमगावची बैठक आहे, पुन्हा इंदापूर शहराची होणार आहे. आणि अशी लोक काय येतात त्या बैठकीला, त्याचं कारण पण आपण अभ्यास केला. त्याचं कारण असं आहे की आता घराघरामध्ये लोक आता विचार करायला लागली की या लोकशाहीमध्ये विकासाची सूत्र आपण कुणाच्या हातामध्ये घेऊ. जनता दरबारला गर्दी होणं म्हणजे लोकांची कामं होत नाहीत म्हणून गर्दी होणं. आज तुम्ही काम धंदा सोडून सगळे इथं आलाय का? आला इथं आपले व्यथा आहेत, आपले काय प्रश्न आहेत, आपल्या साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी होऊ शकत नाही. आणि मग एक ठराविक लोकांचा एक वर्ग तयार झालाय की ज्याचा त्रास गावागावामध्ये व्हायला लागला. फॉरेस्टचा विषय काढला तुम्ही, फॉरेस्ट काय झालंय का? फॉरेस्टचा कायदा 1952 आहे. मग 94 ते 2014 पर्यंत कुठं होतं फॉरेस्ट? तेच फॉरेस्ट होतं. आता का तक्रारी यायला लागल्या? फॉरेस्टच्या काळामध्ये आपण किती पाईपलाईन करून नेल्या नाही नेल्या सांगा मला. त्यावेळेस काय फॉरेस्टचा कायदा नव्हता का? त्यावेळेस काय अतिक्रमण नव्हतं का? आज का घडतंय हे? कारण याला कुणीतरी खतपाणी घालतंय. त्रास झाला पाहिजे लोकांना विटीत धरलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आज सामान्य माणसं भयभीत जात आहेत. आमच्या मुस्लिम समाजाचे लोक आले की दादा ते वॉल कंपाऊंड करतात, लगेच तक्रारी आली फॉरेस्टची जागा आहे, वॉल कंपाऊंड करू नका. ती काय खाजगी जागा आहे का? ती काय वैयक्तिक काय करता येईल का? म्हणजे ह्याच्यात एनर्जी वाया जाते आपली, ह्याच्यात शक्ती आपली वाया जाते. एखादा माणूस एखाद्या माणसाला मारतो, जो मार खातो त्याच्या अगोदर ज्यांनी मारले तो पोलीस स्टेशनला हजर असतो आणि ती पहिली कंप्लेंट देतो ज्यांनी मला मारले म्हणून. म्हणजे मार खाणार अजून मागच आहे. हे घडतंय का एवढं सांगा मला. मोठी केस पोलीस स्टेशनला का घेतली जाते? देवेंद्र फडणवीसच्या सभेमध्ये म्हणलं होतं, साहेब कोण कोण करतं त्या कोणता बंदोबस्त करा म्हणलं होतं का नाही? म्हणजे याचा अर्थ असा आहे ह्याच्यासाठी आमदारकी लागत नाही, ह्याच्यासाठी सत्ता लागत नाही. सत्ता किंवा येणारं पद जे आहे ते केवळ लोकांच्या प्रश्न सोडवण्याकरता, लोकांची कामं करण्याकरता मित्रांनो लागतात. आणि म्हणून ठीक आहे, राजकारणामध्ये आता काय लोक असा विचार करायला लागले की काय इथं मला बोलायचं नाही, योग्य वेळेला त्या विषयावर बोलील मी, परंतु असं काही समजायची कारण नाही. आज आपण प्रत्येक जण या 10 वर्षामध्ये पोळला गेलेला आहे. प्रत्येक जणाचं काही ना काहीतरी नुकसान झालेलं आहे. फायदा झाला कुणाचा झाला? कुणाचा झाला फायदा? कुणाचा? ऐकायला येईना मला. कुणाचा झाला पाहिजे? कोण आहे तुम्हाला माहिती? काय कुणाची पात्रता ही तुम्हाला माहिती आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की चांगली गावं गुन्हेगारांना चाललेला गावगाडा उद्ध्वस्त झाला. गावागावात भांडणं निर्माण झाली. एखादी ग्रामपंचायत जर आपल्या विचाराची नसली, अहो त्या सरपंचाला हैराण करतात. लगेच माहितीचा अधिकार पहिला, बरोबर आहे का नाही? ते लगेच कुणीतरी जाऊन फोन करते, लगेच जिल्हा परिषद मध्ये कोणतरी बसलेला आहे सांगतो तुम्हाला, लावा इन्क्वायरी ह्याची सांगतो, लावा या ग्रामसेवकाच्या मागे. असं चालत नाही. एखादी ग्रामपंचायत कदाचित आपल्या विरोधात असेल तर त्या लोकांनी निवडून दिलेली आहे, त्याची कामं करा ना. एखादी ग्रामपंचायत आपली असेल त्याची कामं करा. आमचं असं म्हणणंच नाही मुळे, पण असं होत नाही. 25-15चे पैसे आले, चेहरे बघून या द्या. डीपीडीसीच्या योजना आल्या, चेहरे बघून या द्या. हर घर योजना, इतर केंद्राची योजना आहे मोदी साहेबांनी आणलेली, ती तर कशी चालली मी सांगण्याची आवश्यकताच नाही. हे सगळं निलेश मोदी बरोबर आहे. आज त्याचं स्पेसिफिकेशन बघा, त्याच्या म्हणजे पाईपलाईनची क्वालिटी जर बघितली आपण, त्या जॅकवेलची क्वालिटी जर आपण बघितली तर शेलार साहेब परिस्थिती खरंच गंभीर आहे. आज इंदापूर तालुक्याला 850 कोटी रुपये मिळाले. 850 कोटी कशाला म्हणतात? अहो बोर्ड लागला की माणूस हिशोब करतो, ह्या गावाला 20 कोटी होय, 20 कोटीतलं एवढे किती होतंय ती हिशोब करते बरं का माणूस. करता का नाही हिशोब सांगा? नाही करता सांगा. आता ती लावायचंच बंद झालंय, आकडा लावायचा बंद झाला. आज बघा इंदापूर शहरामध्ये मी मंत्री असताना 2012 साली मी 34 कोटीची योजना आहे. आणि त्या बीडचा गायकवाड नावाचा कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर होता, त्याला ते काम दिलं. 2 वर्ष लागली ते काम करायला. 4 टाक्या बांधल्या,
जॅकवेल आपण खाली अगदी डोहापर्यंत नेलं खाली. आणि मी आपल्याला सांगायला अभिमान वाटतो, आज तुम्ही इंदापूरमध्ये 4 टाक्या मोठ्या बांधल्यात बघा पिण्याच्या पाण्याच्या. तुम्ही कोणत्या टाकीच्या खाली जाऊन बसा, तुमच्या अंगावर एक थेंब जर पाणी पडलं का नाही म्हणून ती बक्षीस. आज 14 वर्ष झालं ती योजना चालू आहे. बारामतीला आता 8 दिवसांमध्ये पाणी येत होतं, पण इंदापूरला रोज 2 तास का होईना त्या पाण्याच्या योजनेमधून लोकांना पाणी मिळायचं. योजना कोणी आणली? तेच एस्टिमेट होतं, तेच स्पेसिफिकेशन होतं. कॉन्ट्रॅक्टर माझ्याकडे आला 14ला, मला साहेब आता तुमचे इलेक्शन लागले, ते म्हणलं बाहेर बरं का, मला काम चांगलं करून पाहिजे. आता तिथं जर काय भानगडी झाली असते त्या टेंडर मध्ये, ते काम झालं असतं का चांगलं? तुम्ही सांगा, काम झालं असतं का चांगलं? आज भाऊंच्या काळात, गोलम साहेबांच्या काळात, माझ्या काळात जी रस्त्याची कामं झाले, केदार साहेब अजून ते रस्त्याची कामं मजबूत आहेत. काल डांबरीकरण पडलेलं कुंतर मगाशी म्हणलं, दुसऱ्या दिवशी हाताने डांबर निघतंय. कशामुळे घडतंय? तर हा जनतेचा कष्टाचा कराचा पैसा आहे. हा काय कोणाच्या वैयक्तिक मालकीचा पैसा नाहीये. दुर्दैवानं अशा प्रकारचा त्रास या तालुक्यामध्ये भोगावा लागतोय आपल्याला. कुठेतरी आता ह्याचा विचार आपल्याला गांभीर्याने करावा लागेल, ते मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं. आता 2 महिन्यांनी विधानसभा लागते. ठीक आहे, तुमच्या काय भावना आहेत मी ऐकून घेतलं. रोज माणसं भेटतायत, रोज आपण लोकांच्या मध्ये जातोय, बसतोय, करतोय. आता कालच्या लोकसभेला माऊलीने उल्लेख केला. कालच्या लोकसभेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला बोलवून घेतलं. देवेंद्र फडणवीस साहेबांची माझी 2 तास चर्चा झाली. पुन्हा अजितदादांची आमची चर्चा झाली. पुन्हा देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आम्ही 3 जण पुन्हा 3 तास बसलो. सगळे विषय मांडले गेले. पुन्हा फडणवीस साहेबांनी आपले काय कार्यकर्ते मुंबईला बोलवले, जे इंदापूरला आले. काय बोलले भाषणात ते तुम्हाला माहिती. पुन्हा अजित पवार इकडे आले, ते काय बोलले तुम्हाला माहिती. त्यामुळे आता ह्या देवेंद्र फडणवीसची जबाबदारी घेतली. आता काल टीव्हीला बातमी आली की जागा वाटपाचे सगळे अधिकार देवेंद्र फडणवीसला आली का नाही टीव्हीला. ठीक आहे, आता त्यांनाही माहिती ह्या तालुक्यामध्ये काय केलं पाहिजे. त्यामुळं त्यांनी जो काही शब्द दिलाय, जे काय त्यांना निर्णय घ्यायचे ते निर्णय घेतील. आणि तो निर्णय झाल्यानंतर मग आपण चर्चा करू. काय निर्णय पडायचं? शेवटी जनता महत्वाची आहे. इथं बसलेल्या आपण लोक महत्वाची नाही. मतदान कोण करणार आहे? मतदान कोण करणार आहे? जनता महत्वाची आहे. मला असं वाटतं त्या पद्धतीचा विचार निश्चितपणानं ते 2 नेते मंडळी बसून काय करतील ते बघू आपण. आणि त्यानंतर पुढच्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्या लोकांच्या ज्या भावना आहेत त्याही मी त्यांच्या कानावर घालणार आहे. आणि या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं लगेच कळतं आपल्याला, आपण रोज या क्षेत्रामधली माणसं आहे, तर मला ताक कळतं आपल्याला. त्यामुळे जी वस्तुस्थिती आहे की त्यांच्याही कानावर या सगळ्या गोष्टी जातील. त्यामुळे त्याच्यावर मी अधिक काय भाष्य करणार नाही. पण एक मात्र लक्षात ठेवा, 1-2 निवडणुकीला आपल्याकडून थोडासा गलतानपणा झाला, त्याचा परिणाम काय झाला? प्रत्येकाला वाटलं काय होत नाही, झालं, घडलं, अमकं झालं, तमकं झालं. यांनी नुकसान राजकीय माझं बी झालं आणि आर्थिक तुमचं झालं. नाही झालं मला खरं सांगा. मग आता हे नुसतं आपण म्हणायचंच का? आता याला उत्तर काय? याला उत्तर आहे इथून पुढच्या काळामध्ये डोळ्यात तेल घालून जागरूक राहा. जागरूक राहा. तुम्ही कुणाच्या बद्दल सांगायची वाट बघू नका. अन्यथा पुन्हा जर काय दुर्दैवानं काय अशा घटना जर घडल्या तर मग मात्र पुढचं काय घडेल मी सांगण्याची काय आवश्यकता असं मला वाटत नाही. म्हणून आज आपण सर्वजण आलात, मी स्वतःला धन्य समजतो. आज 10 वर्ष झालं सांगा माझ्याकडे कुठलं संविधान पद आहे का? नाही. मी आमदार खासदार काय आहे का? कुठं नाही. पण आज सुद्धा लोक आपल्या बरोबर काय आहे याचा अर्थ असा आहे 1952 सालापासून 2024 पर्यंत 4-5 पिढ्याची नाळ आपली सोडली गेली. आपण काय नुसतं पदाकरता आटुरलेली माणसं नाही. भाऊंचा पण एक 10-15-20 वर्षाचा बिगर सत्तेचा काळ गेला. मग काय भाऊ घरी बसले नाही? माझाही 10 वर्षाचा बिगर सत्तेचा काळ गेला. म्हणून काय आम्ही घरी बसलो नाही. आज या पद्धतीने ज्यावेळेस आपण पुढे जातो त्यावेळेस सामान्यातल्या सामान्य माणसांचा विश्वास आणि प्रेम ही आपली शक्ती आहे. आणि त्याच्यावर मित्रांनो आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे.
आणि म्हणून आता लक्षात आलं तुमच्या काय करायचं का नाही, आलं का नाही? काय अजून काही दिसत नाही. त्यामुळे आता प्रत्येकाने जागरूक राहा. 1 तास 2 तास रोजचा प्रत्येकाने वेळ काढा. आणि प्रचार म्हणजे काय असतो? तुम्ही दुसऱ्या माणसाला सांगायचं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगायचं, तिसऱ्याने चौथ्याला सांगायचं, एवढाच प्रचार आहे. दुसरा प्रचार म्हणजे काय? संवाद करायचा आहे आपल्याला. जनमानसामध्ये आपल्याला जायचंय तिथं. आणि कायमच आपण आज 10 वर्ष झालं आम्ही कधी तुमच्यापासून बाजूला गेलो का? सांगा मला. तुम्ही कधी आमच्यापासून बाजूला गेला का? ठीक आहे, असतो एखाद्याचा बॅड पॅच असतो. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये बॅड पॅच मिळाला, त्यातनं ते बाहेर आले. जर बाहेर नसत्या तर हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली असती का? छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला असता का? चालायचं. आणि कुणीतर मगाशी म्हणलं हल्ला कुणावर होतो? जिथं शक्ती तिथं हल्ला होतो. इंदापूर तालुक्यातला स्वाभिमानी कार्यकर्ता एक शक्ती स्थळ आहे. माझा शब्द लक्षात ठेवा. तुम्ही शक्ती स्थळ आहे आणि तुमची शक्ती मोठी आहे म्हणून काही लोक ही दाबण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांनाही मला सांगायचंय आता ही शक्ती दाबणार नाही. ही लोकशाहीमध्ये पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. एवढंच काम आपल्याला या पुढच्या काळामध्ये हातामध्ये घ्यायचंय. बाकीच्या गोष्टी तुम्ही सोडा. जी जी कामं असतील ती कामं आपण करू. आज एक प्रशासनामधला कुठलाही अधिकारी आपण फोन केल्यानंतर आपल्याला नाही म्हणत. का नाही म्हणत नाही? कारण त्यांनाही माहिती आहे. आता परवा तहसीलदार नवीन आले आपल्या तालुक्यात, त्याला परवा दिवशी मला भेटायला आल्यानंतर मी म्हणलं रावसाहेब तुम्ही नवीन आल्या, तुमचं स्वागत आहे. पण ह्या तालुक्यामध्ये तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, निपक्षपातीपणाचं काम करा. तुमचं ऑफिस परफेक्ट पाहिजे. कोणालाही सामान्य माणसाला त्रास होता कामा नाही. ज्याचं योग्य काम असेल त्याला हेल्पटा देऊ नका. आणि ज्याचं योग्य काम असेल ते काम तुम्ही केलंच पाहिजे. त्याच्याकरता तुम्हाला नेमलं येतो. आणि बाकीच्या जर कोणाचा काही निरोप आला, आम्ही तर काही चुकीचं सांगणारी माणसं. अधिकारी काय ऐकतात आपलं? आपण कधी चुकीच्या गोष्टीला पाठबळ घालतो. आपला जर एखादा कार्यकर्ता चुकला तर मी सांगतोय चुकलाय बरं का बाबा, दुरुस्त कर. हे बरोबर नाही. त्याचा परिणाम तुलाही भोगावा लागेल, जनतेलाही भोगावा लागेल आणि आम्हालाही भोगावं लागेल. या गोष्टी जेव्हा आपण लोकांना सांगतो त्यावेळी त्याला क्षणभर वाईट वाटतं, त्याला कळतं नाही बरोबर आहे. ते आपल्याला समाजामध्ये वावरायचंय. सार्वजनिक जीवनामध्ये आपण काम करणारी माणसं आहे. आपल्याकडे बघणारे लाखो डोळे असतात. बऱ्याच वेळा मांजराला वाटतं की डोळे दाखवून दूध केलं म्हणजे मला कुणीच बघितलं ना, तो सगळ्यांनी बघितलेला असतो. त्यामुळे आपणही सगळ्यांनी या पद्धतीने जर नियोजन केलं, मला वाटतं कुठलीही अडचण या बाबतीत येणार नाही. आज एवढं प्रेम आपण दिलेलं आहे तर म्हणजे मी स्वतःला भाग्य समजतो. काय आयुष्यात सगळं तुम्ही दिले आम्हाला, काय दिलं नाही सांगा? प्रेम दिलं, ताकद दिली, आशीर्वाद दिला. 10-10 वर्ष पद नसताना सुद्धा एवढी माणसं मागोबा राहणं, मी तर असं म्हणजे माझ्यासारखा नशीबवान माणूस या तालुक्यात कुणीच नाही असं माझा मत आहे. उद्या ही पद जर उद्या जनतेमधून मिळणार आहेत आपल्याला, पुन्हा करतायत ते काय माझं नाव मोठं करण्याकरता नाही. या पदाचा वापर सामान्य माणसाच्या विकासाच्या कामाला व्हावा. कुणावर एखाद्याचं काम झालं नाही तर एक वेळ परवडलं तर त्याच्यावर अन्याय होता कामा नये. आज आपण सगळे अन्यायग्रस्त माणसं झालो, सगळी झालं का नाही अन्यायग्रस्त सांगा. म्हणजे आज म्हणायची पाळी आली की बाबा ते नको, पण ही अन्याय तर थांबवा आमच्यावर. आणि हा जर आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा दिवस येतो. आता तुमचा दिवस आलाय. आतापर्यंत तुम्हाला खूप त्रास झाला, पण आता तुमचा दिवस आलाय. आणि तो दिवस म्हणजे योग्य विचार करा. कुठल्याही दबावाला बळी पडू नका, कुठल्या आमिषाला बळी पडू नका. आणि निवडणुका होतील जातील, पण पुढची 5 वर्ष त्याच्या पुढची 10 वर्ष ही कुणाच्या हातामध्ये सूत्र द्यायची याचा सुद्धा गांभीर्याने विचार प्रत्येकाने जर केला तर मला असं वाटतं, कुणीतरी मगाशी म्हणलं की ह्या तालुक्याचा संदेश अख्ख्या महाराष्ट्राला गेल्याशिवाय राहणार नाही. की इंदापूर तालुका हा स्वाभिमानी आहे, हा तालुका लाचार नाही. ही भूमिका सुद्धा आपल्याला घेऊन पुढे वाटचाल करायची, ते आपण कराल एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण आलात, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता हा कार्यक्रम संपल्यानंतर तर बावडी गावचे उपसरपंचाची निवड झाली. सरपंचाची, तर सरपंचाचं
संतोष सर्जेराव साळवे हे नूतन सरपंच झालेले आहे आणि प्रवीण प्रकाश सूर्यवंशी हे मावळते सरपंच आहे. हे गाव असं आहे की तो शब्द दिला वर्षाला बदलायचा, तंतोतंत पाळते. तुमच्या घरात तसंच आहे. ते सत्कार होईल त्यानंतर इकडे पलीकडे सरपंचाचं केबिन आहे तिथं बसणार आहे. ज्यांना भेटायला यायचंय शक्यतो थोडंसं आपल्या कार्यकर्त्यांनी मागं थांबावं आणि जी बाकीचे सामान्य लोक जे आलेले आहेत त्यांना पहिल्यांदा भेटू द्या, त्यांच्याशी आपण विचार विनिमय करू. शेवटचा माणूस जाईपर्यंत मी इथं जाणार नाही. प्रत्येकाची अडीअडचणी समजून घेऊ, त्याला न्याय देण्याची भूमिका आपण घेऊ. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, आभार मानतो, अभिनंदन करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.